पुढची बातमी पाहूया। नाशिकच्या TCS प्रकरणात आता फरार निदा खानचं शेवटचं लोकेशन ठाण्यातल्या मुंब्र्यामध्ये सापडलंय। 4 दिवसांपासून नाशिक पोलिसांचं पथक ठाण्यामध्ये दाखल झालेलं आहे। नाशिक पोलिसांचं SIT पथक निदा खानच्या कुटुंबासह मुंब्र्यात दाखल झालेलं आहे। नाशिक पोलीस आणि मुंब्रा पोलिसांकडून फरार निदा खानचा शोध घेतला जातोय। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। कॉर्पोरेट लॉज या प्रकरणामध्ये आता नाशिक पोलीस जे आहेत ते मुंब्रामध्ये दाखल झालेले आहे। खरं तर आपण पाहिजे ज्या पद्धतीने नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहादमध्ये जे आहे ते कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांना जे आहे तो धर्मांतरण जबरण केल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला। त्यामुळे नाशिक पोलिसांच्या माध्यमातून जे आहे ते निदा खान खरं तर ज्या पद्धतीने यांच्यावरती आरोप करण्यात आलेला आहे की यांच्या माध्यमातून ज्या कंपनीमध्ये ते मॅनेजर म्हणून काम करत त्याच ठिकाणी आपल्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांना जे आहे ते जबरन या ठिकाणी धर्मांतरण करत होती। अनेक वेळा कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांना देखील तक्रार देखील होती, परंतु कुठलाही ठोस निर्णय जो आहे तो या ठिकाणी निदा खान यांच्या माध्यमातून घेण्यात आला नव्हता असंही देखील समजलं। त्यामुळे सकाळपासून आपण जर पाहिलं तर भिवंडी असो किंवा ठाण्यामध्ये आता मुंब्रामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते SIT टीम दाखल झालेली आहे। सध्या मी मुंब्रा पोलीस स्टेशनच्या बाहेर उपस्थित आपण जर पाहिलं तर हीच ती गाडी याच्या माध्यमातून जे आहे ते नाशिक पोलिसांचा जो SIT टीम आहे तो मुंब्रामध्ये दाखल झालेला आहे। खरं तर ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या देशामध्ये हा प्रकरण जो आहे तो गाजलेला, त्यामुळे SIT टीम जे आहे ते सकाळपासूनच जे आहे ते निदा खान याच्या शोधमध्ये जे आहे ते मुंब्रामध्ये देखील आलेले आहे। निदा खान यांचे जवळचे लोकांना देखील जे आहे ते SIT पोलिसांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि अशी माहिती मिळत आहे की निदा खान जे आहे ते भिवंडी सोडून जे आहे ते ठाण्यामध्ये विशेषतः मुंब्रामध्ये वास्तव्य आहे आणि त्याचमुळे जे आहे ते SIT टीम जी आहे ती मुंब्रामध्ये आलेली मुंब्रामध्ये तपास देखील करत आहे। त्यामुळे कशा पद्धतीने ज्यावेळी निदा खान यांना अटक करण्यात येणार त्यामुळे संपूर्ण जो प्रकार आहे की नेमकं धर्मांतर प्रकरणामध्ये कशा पद्धतीने त्याला या संपूर्ण प्रकरणामध्ये जे आहे ते या ठिकाणी बल कोणी दिलं नेमकं आणि कुठून जे आहे तो संपूर्ण फंड जो आहे तो या ठिकाणी दिला जायचा हा संपूर्ण जो आहे तो SITचा तपासाचा भाग आहे। व्हिडिओ कुणाल बांद्रेचा रिजवान शेख NDTV मराठी ठाणे।